महाराष्ट्र हे संतांची आणि विचारांची भूमी आहे। इथे वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्या मतभेदाची जागा आता अश्लील शिवराळ भाषेने घेतली आहे का? बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ज्या प्रकारे शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना अवाच्य भाषेत शिवीगाळ केली, त्याने संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली। ज्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन ते वाद घालत आहेत ते पुस्तक कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 35 वर्षापूर्वी लिहिलं होतं। आज पानसरे आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचा समाचार घेण्याऐवजी एका लोकप्रतिनिधींनी आई बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देणं हे कोणत्या संस्कृतीत बसतंय? नमस्कार, मी शिल्पा। प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। ज्यांच्या जिभेवर संस्काराऐवजी अश्लील शिव्यांचा ताबा आहे ते बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड सत्तेची खुर्ची म्हणजे जणू काही आपल्याला मिळालेली दादागिरीची सनद आहे अशा थाटात वावरणाऱ्या या आमदाराने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासलाय। ज्या छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करायचं त्याच राज्यात एका प्रकाशकाला आई बहिणीवरून घाणेरड्या शिव्या देण्यापर्यंत यांची मजल गेली आहे। आज प्रहारमध्ये आपण आमदार गायकवाडांच्या या गुंडगिरीचा कच्चा चिठ्ठा मांडणार आहोत। निमित्त ठरले कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे जगप्रसिद्ध पुस्तक आमदार गायकवाड यांच्या निकटवर्ती याला मिळालं। पुस्तकाचं शीर्षक पाहताच त्यांचा आशय न समजून घेता गायकवाड यांनी थेट प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन लावला। शिवाजी कोण होता या शीर्षकातील एकेरी उल्लेखाचा मुद्दा धरून त्यांनी प्रकाशकांच्या घरातील स्त्रियांवर अत्यंत खालच्या थरातील टिप्पणी केली, ज्यांच्या आई बहिणींचा सन्मान खुद्द छत्रपतींनी शिकवला। त्याच राजांच्या नावाचा वापर करून एका स्त्रीचा अपमान करणं हे कोणत्या प्रकारचे शिवप्रेम आहे? लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी साले हरामखोरा। तुम्ही आता तू कधी पुस्तक दिसला? ए मी धमक्या देत नाही, मी करून बोलतोय व्यवस्थित नीट बोल। शिवाजी महाराज नवरा होता। मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी का लिहिलं कस काय? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो। बोला। तू राहायचं कुठं? तू हरामखोरा। मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। ती भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे नाही आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। पानसरेला भेटायला वर जाय। मग नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना। अरे तू शिवाजी महाराज मला बचायला का सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे। तुम्ही वाचून घ्या। उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटेल। थांब जरा, आता सकाळी आता बोलत आहे तुला मी। तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटेल। थांब जरा। काय करणार आहे तुम्ही? बर, आणखीन काही? आणखीन काही? आणखीन काय नाही, शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असतं असं नाही, जरा वाचायचे कसे। आणखीन सांग काय करायचं तो? तेच, मला पण शिव्या येतात, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे। प्रकाशक प्रशांत आंबी वारंवार विनंती करत होते, तुम्ही आधी पुस्तक वाचा, त्यात काय लिहिलंय ते बघा। पण सत्तेच्या नशात चूर असलेल्या गायकवाड यांना संवादापेक्षा विवादात जास्त रस होता। आमदार संजय गायकवाड हे नेहमीच वादाचे केंद्रबिंदू राहिलेत। कधी वाघाचे शिकार केल्याचा दावा करतात, तर कधी राहुल गांधीच्या जिभेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतात। पण आता त्यांनी एका प्रकाशकाला ज्या प्रकारे धमकावलंय त्यानंतर सरकारने गप्प बसणं म्हणजेच या गुंडगिरीला मूक संमती देणेच आहे। आमदार गायकवाड यांच्या वर्तणुकीचा हा काही पहिलाच प्रकार नाही। काही महिन्यापूर्वीच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ते एका कॅन्टीन चालकाला त्यांनी ज्या प्रकारे मारहाण केली होती ती घटना आजही ताजी आहे। केवळ बनियान आणि टॉवेलवर येऊन मारहाण दमदाटी करत होते। तो व्हिडिओ पाहताना सामान्य जनतेलाही लाज वाटली, पण गायकवाडांना त्याचं काही सोयीसुतक नव्हतं। एका जबाबदार आमदाराने सार्वजनिक ठिकाणी अशा अवतारात येणं आणि सर्वसामान्यांना घाबरवणं हे त्यांच्या दबंग वृत्तीचं प्रदर्शन आहे की सत्तेच्या माजाचं?
आमदार संजय गायकवाड हे वादासाठी काही नवीन नाव नाही, पण यावेळी त्यांनी ओलांडलेली मर्यादा ही सामान्य जनतेला विचार करायला लावणारी आहे. ज्या नेत्याला आपण निवडून देतो त्यांनी समाजासमोर कोणता आदर्श ठेवावा, आई बहिणीवर शिवा देणारा नेता आपल्या जिल्ह्याचं किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करण्यास योग्य आहे का? आमदार गायकवाड यांनी मध्यरात्रीच्या सुमारास प्रकाशकाला फोन करून अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरली. एका आमदाराने रात्रीच्या वेळी कोणाला तरी फोन करून धमकावणं आणि शिव्या घालणं हे त्यांच्या पदाला साजेश आहे का? पुस्तकात काय लिहिलं आहे यावर कायदेशीर मार्गाने किंवा वैचारिक पद्धतीने आक्षेप घेता आला असता, मात्र थेट प्रकाशकांच्या कुटुंबावर जाणं ही त्यांची कार्यपद्धती बनली आहे. एवढं होऊनही सरकार गप्प का? संजय गायकवाड वारंवार वादाच्या भोवऱ्यात अडकतात, तरीही सरकार त्यांच्यावर कठोर कार्यवाही का करत नाहीत? त्यांना कायद्याची भीती उरलेली नाही का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अशा बदनाम आमदारांवर कार्यवाही करण्याचं धाडस दाखवणार का? मध्यरात्री फोन करून सर्वसामान्यांना दहशतीखाली घेणाऱ्या या आमदाराला कायद्याचा धाक कधी दाखवला जाणार? महाराष्ट्राच्या विधानसभेत बसणारी व्यक्ती जर अशी अश्लील भाषा वापरत असेल तर आपण तरुण पिढीसमोर काय आदर्श ठेवत आहोत? एका प्रकाशकाला अशी धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा फक्त बघ्याची भूमिका घेणार का या भाईगिरीला लगाम घालणार? प्रहारच्या माध्यमातून आज हा प्रश्न प्रत्येक मतदाराला विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या या नेत्यांना महाराजांचे संस्कार तरी ठाऊक आहेत का? स्त्रियांचा सन्मान आणि विचाराची लढाई हे विसरून गेलेल्या अशा नेत्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ही भाषा, ही वागणूक आणि हा माज लोकशाहीसाठी घातक आहे. ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा सन्मान आणि नैतिकतेची शिकवण दिली, ज्या भूमीने जगाला स्वाभिमानाचा वारसा दिला, त्याच महाराष्ट्रात विचारांच्या लढाईत अश्लील शिव्या वापरल्या जात असतील तर ही केवळ लोकशाहीची अधोगती नाही, तर हा शिवसंस्काराचा अपमान आहे. आमदार संजय गायकवाड यांनी केवळ प्रकाशकांचा अपमान केला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणावर घाला घातलाय. अशा नेत्यांना वेळीच आवर घातला नाही तर भविष्यात जनताच यांच्यावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. आजचा प्रहारमध्ये आपण येथेच थांबतोय. अशाच नवीन विषयासह आपण पुन्हा भेटणार आहोत प्रहारमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.